सोलापूर येथे सावकाराच्या त्रासाला कंटाळून महबूब अब्दुल हक कुरेशी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी मृताच्या चिठ्ठीत नाव असलेला जब्बार शेख हा गायब झाला असून पोलिसांचा त्याच्यावर संशय वाढला आहे। पोलीस आता या प्रकरणाचा तपास तीव्र करत असून बँक खात्याच्या व्यवहारांची माहिती गोळा करत आहेत। सोलापूर शहरातील बेरिया हॉल परिसरात राहणाऱ्या 45 वर्षीय महबूब अब्दुल हक कुरेशी यांनी मंगळवारी 22 जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी महबूब यांनी एक चिठ्ठी लिहिली होती, ज्यात त्यांनी सावकारीच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नमूद केले आहे। चिठ्ठीत त्यांनी जब्बार शेख याच्यावर गंभीर आरोप केले आहेत। चिठ्ठीत लिहिले आहे, मेरे को बहुत तकलीफ दिया, बहुत ब्याज लिया, मुझे मिलने के बाद मारा, गाली दिया। मात्र तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे। महबूब कुरेशी हे अशिक्षित होते, त्यामुळे ही चिठ्ठी कोणी लिहिली याचा शोध पोलीस घेत आहेत। या प्रकरणी संशयित जब्बार शेख हा घटनेनंतर गायब झाला आहे, ज्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिकच बळावला आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तीव्र केला असून महबूब यांच्या बँक खात्यातून झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे। सूत्रांनुसार महबूब यांच्या खात्यातून काही रक्कम ट्रान्सफर झाल्याची शक्यता आहे। पोलीस या व्यवहारांचा तपास करत असून येत्या काही दिवसात या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। सावकारीच्या त्रासामुळे एका व्यक्तीने आत्महत्या करावी ही बाब अत्यंत गंभीर आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच या प्रकरणी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.